नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांच्या मार्फत निघालेल्या पदभरतीच्या जाहिरातीबाबतची अपडेट या ठिकाणी बघणार आहोत। तब्बल 1124 एवढ्या मोठ्या रिक्त पदांसाठी ही मेगा भरती या विभागामार्फत घेतल्या जात आहे। इथे अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे। वेतन तुम्हाला लेवल 3 या पे स्केलनुसार 21,700 ते 69,100 रुपये प्रति महिना मिळणार आहे। तर 10वी पास या शिक्षण पात्रतेवर एक कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध होत आहे, तेव्हा नक्की तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। महत्त्वाचे म्हणजे अर्ज करण्यासाठी फक्त 100 रुपये फी इथे लागणार आहे, तेव्हा नक्की तुम्ही या पदासाठी प्रयत्न करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या पदासाठी ही भरती होत आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या एनएक्स मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची माहिती रोज आपण या चॅनलवर देत असतो, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर या ठिकाणी बघा, भरतीबाबत महत्त्वाचे मुद्दे आहे मित्रांनो, ज्यामध्ये एकूण जागा इथे दिलेली आहे 1124 रिक्त पदसंख्येसाठी ही मेगा भरती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे। त्यासाठी शिक्षण पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही पदभरती होत आहे। त्यासाठी कोणती पदे भरल्या जात आहे याबाबतची माहिती आपण पुढे बघणार आहोत। अर्जदार या ठिकाणी फक्त पुरुष उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। महिला उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे या पदासाठी अर्ज सादर करू नये याची नोंद त्या महिला उमेदवारांनी घेणे आवश्यक आहे। तर परीक्षा तुमची महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होणार आहे। नोकरीचे ठिकाण ऑल ओव्हर इंडियामध्ये दिल्या गेलेले आहेत। तर परीक्षा तुमची महाराष्ट्रामध्ये इथे घेतल्या जात आहे। पगार तुम्हाला 21,700 ते 69,100 रुपये लेवल 3 या पे स्केलनुसार इथे दिल्या जात आहे। तर एक उत्कृष्ट वेतन आणि कायमस्वरूपी नोकरीची संधी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होत आहे। तर नक्की तुम्ही या संधीचा फायदा घ्या आणि या पदासाठी नक्की प्रयत्न करा। तर एक कायमस्वरूपी भरती या ठिकाणी होत आहे। 1124 रिक्त पदसंख्येसाठी 10वी पास शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे। तर नक्की या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर या दोन पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। त्यासाठी 1124 रिक्त पदसंख्या या ठिकाणी भरल्या जात आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता कोणत्या तारखेपासून सुरुवात होणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। 3 फेब्रुवारी 2025 या तारखेपासून तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो ती 4 मार्च 2025 या ठिकाणी असणार आहे। अशा प्रकारे ही जाहिरात सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स या विभागामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर त्याच पदभरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून या पदभरतीची सविस्तर माहिती समजण्यास कसलीही अडचण या ठिकाणी तुम्हाला जाणार नाही। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज इथे मागवल्या जात आहे। फक्त मेल कॅन्डिडेट या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। या ठिकाणी ड्रायव्हर कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर कम ऑपरेटर या दोन पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी लेवल 3 चा असणार आहे। 21,700 ते 69,100 रुपये प्रति महिना या पदासाठी तुम्हाला वेतन मिळणार आहे। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ज्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे त्या पदासाठी लागणारी रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कोणकोणत्या पदासाठी कोणकोणत्या कॅटेगरीनुसार किती रिक्त पदसंख्या आहे याची माहिती इथे दिलेली आहे। तर कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पहिल्या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। टोटल 845 रिक्त पदसंख्या इथे दिलेली आहे। त्यानंतर कोणत्या कॅटेगरीमध्ये किती रिक्त पदसंख्या याची माहिती तुम्ही जाहिरातीमधून इथे घेऊ शकता। त्यानंतर या ठिकाणी बघा दुसरे पद इथे दिले गेलेले आहे ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर साठी। तर या पदासाठी मित्रांनो एकूण 279 रिक्त पदसंख्या इथे दिलेली आहेत। तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती रिक्त पदसंख्या आहे याची सविस्तर माहिती तुम्ही अशा प्रकारे इथे जाहिरातीमधून घेऊ शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, दोन्ही पदांची रिक्त पदसंख्या मिळून 1124 रिक्त पदसंख्या या विभागामार्फत भरल्या जात आहे। त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमधून घेऊ शकता। त्यानंतर या ठिकाणी रिक्रुटमेंट कशा प्रकारे कंडक्ट केल्या जात आहे, कोणकोणत्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारे या ठिकाणी तुमची रिक्रुटमेंट पूर्ण केल्या जाणार आहे याची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर सुरुवातीला तुमची या ठिकाणी बघू शकता पीईटी पीएसटी अशा प्रकारची एक्झाम इथे घेतल्या जाणार आहे। डॉक्युमेंटेशन होणार आहे, त्यानंतर ट्रेड टेस्ट होणार आहे, त्यानंतर या ठिकाणी बघू शकता ओएमआर सीबीटी टाइप पद्धतीने तुमची रिटर्न एक्झामिनेशन इथे होणार आहे। तर ही संपूर्ण एक्झाम तुम्ही या ठिकाणी कंप्लीट केल्यानंतर तुमची या ठिकाणी मेडिकल एक्झामिनेशन इथे घेतल्या जाणार आहे। अशा प्रकारे तुमची ही रिक्रुटमेंट या ठिकाणी कंडक्ट केल्या जाणार आहे। त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे आणि समोर माहिती आपण याबाबतची घेणारच आहोत।
एज लिमिट बाबत माहिती दिलेली आहे. 21 ते 27 वर्षापर्यंत उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे. तशा प्रकारे एज क्रायटेरिया इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर अप्पर एज लिमिट उमेदवारांसाठी एज रिलॅक्शन लागू असणार आहे, ज्यामध्ये या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरी करता 40 वर्षापर्यंत एज रिलॅक्शन असणार आहे. तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब उमेदवारांकरता 45 वर्षापर्यंत या ठिकाणी एज रिलॅक्शन इथे लागू असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 21 ते 27 वर्ष वयाची अट या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे लागणार आहे. तर एज रिलॅक्शन बाबत सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर जाहिरात इथे बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे काय लागणार आहे, तर या ठिकाणी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो 10वी पास या शिक्षण पात्रतेवर मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. जे उमेदवार मान्यताप्राप्त मंडळातून 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे एलिजिबल आहे. तर या शिक्षण पात्रतेसोबतच तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे, कारण हे जे पद आहे मित्रांनो ते ड्रायव्हर या पदाचे आहे. तर त्या पदासाठी मित्रांनो शिक्षण पात्रतेसोबत तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी बघू शकता कोणकोणत्या व्हेकलची तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे त्याबाबत माहिती दिलेली आहे. तर हेवी मोटर व्हेकल किंवा ट्रान्सपोर्ट व्हेकलचे लायसन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता, किंवा लाईट मोटर व्हेकलचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा मोटरसायकल विथ गिअरची तुमच्याकडे लायसन्स असेल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल होता. त्यासाठी शिक्षण पात्रता तुमची 10वी असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी शिक्षण पात्रतेसोबतच एक्सपिरियन्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, हेवी मोटर व्हेकल किंवा ट्रान्सपोर्ट व्हेकल किंवा लाईट मोटर व्हेकल किंवा मोटरसायकल विथ गिअरचा तुमच्याकडे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी ड्रायव्हिंगचा असेल तर तुम्ही या पदासाठी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी. परंतु शिक्षण पात्रता 10वी पास असणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता शारीरिक पात्रता या ठिकाणी आवश्यक असणार आहे. तर कॅटेगरीनुसार किती शारीरिक पात्रता या ठिकाणी लागणार आहे त्याची माहिती देण्यात आलेली आहे. जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी कॅन्डिडेट करता या ठिकाणी बघू शकता उंची इथे देण्यात आलेली आहे. 167 सेंटीमीटर या ठिकाणी उंची लागू असणार आहे. तर छातीची जी काही माप आहे ते सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे. मिनिमम 80 सेंटीमीटर या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर छाती फुगवता या ठिकाणी छातीची सेंटीमीटर या ठिकाणी बघू शकता 80 ते 85 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो ग्वार्लियर्स, कुमानीज, गोरखाच, डोगराच, मराठाच अशा रेजिमेंटचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्याकरिता या ठिकाणी 160 सेंटीमीटर अशी हाईट या ठिकाणी लागू असणार आहे. तर छातीची जी काही माप आहे ते 78 सेंटीमीटर आणि छाती फुगवता ही 78 ते 80 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे शारीरिक पात्रता इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर जे काही शेड्यूल ट्राईबचे उमेदवार आहेत त्यांच्याकरता हाईट या ठिकाणी 160 सेंटीमीटर, तर छाती ही 76 सेंटीमीटर आणि फुगवता 76 ते 81 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची एलिजिबिलिटी क्रायटेरिया या शारीरिक पात्रतेमध्ये इथे देण्यात आलेली आहे. तर या शारीरिक पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, अर्ज कशा प्रकारे सादर करायचा तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. CISFच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे. तर या ठिकाणी बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता या विभागाची वेबसाईट इथे देण्यात आलेली आहे. तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. तर या ठिकाणी मित्रांनो कोणकोणत्या स्टेटमधून तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता त्या स्टेटची नावे आणि जे काही रिक्रुटमेंट सेक्टर या ठिकाणी आहे त्या रिक्रुटमेंट सेक्टरची माहिती इथे देण्यात आलेली आहे. आणि तुमचे अप्लिकेशन कोणत्या सेंटर्स मधून या ठिकाणी रिसीव्ह केला जाणार आहे त्याचा ऍड्रेस आणि सेंटरची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी नॉर्थन सेक्टरमध्ये या ठिकाणी इथे राज्य इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर NCR सेक्टरमध्ये कोणकोणती राज्य या ठिकाणी येतात त्याची माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर वेस्टर्न सेक्टरमध्ये कोणकोणती राज्य येतात त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. आणि राईट साईडला या ठिकाणी बघू शकता जे काही तुमचे अप्लिकेशन रिसीव्ह होणार आहे त्याची सेंटर्सची माहिती इथे देण्यात आलेली आहे, त्याचा ऍड्रेस इथे देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आपलं जे काही महाराष्ट्र राज्य आहे मित्रांनो ते वेस्टर्न सेक्टरमध्ये या ठिकाणी येत आहे. तर वेस्टर्न सेक्टरमध्ये या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य या ठिकाणी येत आहे. तर जे काही आपलं अप्लिकेशन या ठिकाणी रिसीव्ह होणार आहे त्या सेंटरचा ऍड्रेस इथे देण्यात आलेला आहे. संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही जाहिरातीमधून घेऊ शकता. तर या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे. CISF या विभागाची ऑफिशियल वेबसाईट या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन अर्ज तुम्हाला सादर करायचा असेल तर या विभागाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ती मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तिथून जाऊन तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकतात. अशा प्रकारे अर्ज सादर करण्याबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर अर्ज सादर करताना मित्रांनो तुम्हाला अप्लिकेशन फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. तर अप्लिकेशन फी इथे किती लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो फक्त 100 रुपये फी अप्लिकेशन फी म्हणून या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना ही फी भरावी लागणार आहे. नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर SC ST
एक्स सर्व्हिसमॅन यांच्याकरता मित्रांनो ही फी एक्झाम्प्टेड केलेली आहे। तर या उमेदवारांना कोणतीही फी या ठिकाणी अर्ज करण्याकरता लागणार नाही। फक्त अदर जनरल कॅटेगरीतील, ओबीसी कॅटेगरीतील आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांना ही 100 रुपये फी ऑनलाईन अर्ज सादर करताना या ठिकाणी लागणार आहे। तर अशा प्रकारे अप्लिकेशन फी बाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे याची माहिती इथे देण्यात आलेली आहे। पहिल्यांदा तुमची हाईट बार टेस्ट होणार आहे, त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार आहे। तर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट मध्ये या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी 800 मीटर रनिंग, त्यानंतर लॉंग जंप, त्यानंतर हाय जंप, अशा प्रकारे या ठिकाणी त्या फिजिकल एफिशियन्सी टेस्टची जे काही इव्हेंट असणार आहे, जे काही प्रकार असणार आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर तुमची ट्रेट टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे, म्हणजेच हे जे पद आहे मित्रांनो ते ड्रायव्हिंग या पदावर भरल्या जात आहे। तर त्यासाठी तुमची या ठिकाणी ड्रायव्हिंग टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। त्या प्रकारे किती मार्क्स या ठिकाणी असणार आहे ते माहिती इथे देण्यात आलेली आहे। क्वालिफाय करण्याकरता किती मार्क लागणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर ट्रेड टेस्ट झाल्यानंतर तुमची रिटन एक्झाम टेस्ट या ठिकाणी होणार आहे। OMR किंवा कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने तुमची ही एक्झाम इथे घेतल्या जाणार आहे। 100 प्रश्नांची ही परीक्षा या ठिकाणी असणार आहे, त्याकरता 100 गुण इथे असणार आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर जाहिरात इथे वाचू शकता। त्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो सिलेबस इथे देण्यात आलेला आहे। जी काही सीबीटी टाईपची एक्झाम या ठिकाणी होणार आहे त्याकरता कोणत्या प्रकारे सिलेबस असणार आहे त्याची माहिती या जाहिरातीमध्ये इथे देण्यात आलेली आहे। त्यासाठी किती गुण असणार आहे, किती प्रश्न असणार आहे, त्यानंतर टायमिंग किती असणार आहे याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। क्वालिफाय करण्याकरता या ठिकाणी तुम्हाला किती गुण या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याची माहिती सुद्धा या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर सर्व माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर जाहिरात या ठिकाणी बघू शकता, संपूर्ण जाहिरात वाचू शकता। तर या जाहिरातीची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे, तेव्हा टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन करा आणि ही जी पदभरतीची जाहिरात आहे ती डाउनलोड करून या पदभरतीबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्ही घेऊन या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। तर अर्ज सादर करताना मित्रांनो तुम्हाला काही समस्या किंवा काही तांत्रिक अडचणी या ठिकाणी येत असल्यास तर या ठिकाणी बघू शकता विभागाचा टोल फ्री क्रमांक इथे देण्यात आलेला, तर या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून अर्ज सादर करताना तुम्हाला जी समस्या येत असेल ती इथे सांगू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो 1124 रिक्त पदसंख्येसाठी ही मेगा भरती ड्रायव्हर कम्प ऑपरेटर आणि ड्रायव्हर या पदासाठी होत असून त्याची जाहिरात CISF म्हणजेच सेंट्रल औद्योगिक सुरक्षा दल यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्या पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न ते केलेला आहे। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।